आपण विचार करतो आहोत केंद्र सरकारचा अर्थात मोदी सरकारचा 2023-2024चा अर्थसंकल्प. काही दिवसापूर्वी अदानी समूहाविषयी वर्तमानपत्रात बऱ्याचशा बातम्या येत आहेत. काही दिवसापासून कोरोना काळात अदानींची संपत्ती कित्येक पटीने वाढली. अदानी जगातील नंबर 2चे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून, अब्जाधीश म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर काय झालं कोणाला माहीत, परंतु अमेरिकेतील हिंडेनबर्ग नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला, रिपोर्ट प्रकाशित केला आपल्या शोधकार्याच्या आधारावर, आणि असं घोषित केलं की गेल्या काही वर्षापासून अदानी उद्योग समूह आपल्या अकाउंट्समध्ये मॅनिप्युलेशन करत आहे, अकाउंट्समध्ये काही लपवाछपवी करत आहे आणि आपल्या शेअर्सच्या किमती अफाट वाढवत आहे. आणि त्यामुळे अदानी समूह हा अर्थव्यवस्थेपुढे एक संकट आहे, धोका आहे. त्याच्याही आधी जेव्हा अदानीची संपत्ती अशी वाढत होती तेव्हा एक रिपोर्ट प्रकाशित झालेला होता, आणि तो रिपोर्ट असा होता की अदानींचं जेवढं भांडवल आहे त्याच्या 200 पट कर्ज त्यांनी बँकेकडून घेतलेलं आहे, इतकी त्यांची कर्ज घेतलेलं आहे. आणि त्या फिंच नावाच्या जी अर्थव्यवस्थेवर आपलं शोधकार्य करणारी संस्था आहे तिने म्हटलं होतं की हा भारताच्या अर्थव्यवस्थेला धोका आहे. हिंडेनबर्गने जेव्हा रिपोर्ट प्रकाशित केला तेव्हा स्पष्टपणे म्हटलं गेलं पेपरमध्ये की LICची मोठी गुंतवणूक आहे, स्टेट बँकेची मोठी गुंतवणूक आहे, सरकारी बँकेची मोठं कर्ज दिलेलं आहे, आणि जर अदानी बुडाला तर LIC बुडणार आहे, स्टेट बँक बुडणार आहे, आणि मध्यम वर्गांची वगैरे जी काही बचत असेल स्टेट बँकेमुळे कदाचित त्यालाही धोका निर्माण होईल. एक गोष्ट निश्चित की सरकार स्टेट बँक बुडू देणार नाही, त्यामुळे बँकेत ज्यांच्या ठेवी आहेत त्यांनी फारशी चिंता करायची गरज नाही, कारण स्टेट बँक बुडाली तर सरकार बुडेल, आणि सरकार कधीही स्वतःला बुडू देणार नाही, परंतु शेवटी भार आपल्यावरच पडणार आहे. सरकार स्टेट बँकेला वाचवेल कुठून? शेवटी भार हा सर्वसामान्य माणसावरच पडणार आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला त्या हिंडेनबर्ग रिपोर्टचा, हे सांगायचं कारण असं की अर्थव्यवस्थेवर त्याची छाया पडलेली आहे. परिणाम असा झाला की 20 लाख कोटी डॉलर एवढं त्या उद्योग समूहाची किंमत होती, संपत्ती होती. 15 दिवसामध्ये 10 लाख कोटी डॉलरने कमी झाले. जगातील नंबर 2चा उद्योगपती असलेला, श्रीमंत असलेली व्यक्ती 15 दिवसात 20 नंबरवर आली. म्हणजे इतकी त्या उद्योग समूहाची संपत्ती बुडाली. आणि मग असं त्या म्हटलं गेलं रिपोर्टमध्ये की अदानी हे मोदीचे मित्र आहेत, सरकारचे मित्र आहेत, आणि मग सरकारचे मित्र असल्यामुळे या अदानीची एवढी भरभराट व्हायला लागली. आणि मग इतिहास काढला गेला तर मोदी जेव्हा गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हापासून हे सगळे संबंध आहेत. आणि याला अशा प्रकारे जेव्हा काही विशिष्ट उद्योगपतींना सरकार मदत करतं तेव्हा त्याला शुद्ध स्वरूपाची भांडवलवादी अर्थव्यवस्था म्हटलं जात नाही, तर त्याला क्रोनी कॅपिटलिझम, CRONY, क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात. हिंदीमध्ये त्याला चांगला शब्द आहे यारी भांडवलदारी. म्हणजे आमचे यार, आमचे मित्र जे आहेत त्यांचं भलं करण्याकरता ही व्यवस्था आम्ही राबवत आहोत, अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. आणि मग परवाच्या दिवशी पार्लमेंटमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारला काही प्रश्न विचारले. त्याच्या आधी अदानी संबंधी मोदींनी निवेदन द्यावं याकरता आंदोलन सुरू होतं, पार्लमेंटचं सेशन होत नव्हतं. नंतर विरोधी पक्षांनी निर्णय घेतला की हे सत्र जर असंच संपलं तर आपल्याला बोलायची संधी मिळणार नाही, आणि मग सत्ता पक्ष आरोप करेल की यांनी लोकसभा चालू दिली नाही, सत्र चालू दिलं नाही, आम्ही तर चर्चेला तयार होतो वगैरे वगैरे. आणि मग विरोधी पक्षाने निर्णय घेतला की राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर
जो प्रस्ताव मांडला गेलेला आहे त्यावर आपण बोलूया, चर्चा करूया. आणि मग राहुल गांधी बोलले. पहिलं भाषण त्यांचंच होतं, परवाच्या दिवशीचं चर्चा सुरू झाल्या तेव्हा. आणि त्यांनी मोदींना काही प्रश्न विचारले अदानीच्या संबंधात. तुम्ही प्रधानमंत्री व्हायच्या आधी अदानीच्या प्लेनमध्ये तुम्ही कितीदा प्रवास केला, तुम्ही प्रधानमंत्री झाल्यानंतर तुमच्या विमानात अदानी किती वेळा बसले, वगैरे वगैरे असे बरेचसे प्रश्न विचारले. खूप हल्ला झाला लोकसभेमध्येही. आणि नंतर मग राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचा प्रस्ताव होता, तो काल मोदींनी उत्तर दिलं. टी व्हीवर पाहू शकलो नाही मी त्यांचं भाषण, पण तो आज सकाळी पेपर वाचलं. आणि पेपर वाचल्यावर असं आलं की मोदींनी दोन गोष्टी मांडल्या. 2004 ते 2014 जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा ते किती भ्रष्ट होतं हे मांडलं. कारण ते मांडल्याशिवाय तुम्ही किती भ्रष्ट आहात त्यामुळे तुम्हाला आम्ही भ्रष्ट आहोत असं म्हणण्याचा अधिकार नाही, हे त्यांचं स्पष्टीकरण आहे. तुम्ही एवढे भ्रष्ट आहात की तुम्हाला आम्ही कितीही भ्रष्ट असलो तरी आम्ही भ्रष्ट आहोत असं म्हणण्याचा अधिकार नाही, हे त्यांचं स्पष्टीकरण असतं. तेच त्यांनी सांगितलं की तुम्ही 10 वर्षात जे काही केलं ते आम्ही धुवून काढलेलं आहे, आम्ही आता भारताला कुठे पोहोचवलेलं आहे. अदानी संबंधी एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही मोदींनी, एकही शब्द नाही, अदानीचं नावच नाही घेतलं. आणि मग पहा व्यवस्था कशी काम करते. लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी राहुल गांधीच्या भाषणातले 18 वाक्य काढून टाकलेत रेकॉर्डमधून, ज्याच्यामध्ये मोदी आणि अडाणीचं नाव आहे. ती वाक्य त्यांनी काढून टाकलीत. राहुल गांधींनी ते भाषण लगेच ट्विटरवर टाकलं आणि संपूर्ण भाषणात त्यांनी म्हटलं की लोकशाहीची हत्या आहे. सांगायचा अर्थ असा की विचारलं एक, उत्तर दुसरंच मिळालं. राहुल गांधींनी किंवा काँग्रेसने किंवा विरोधी पक्षांनी किंवा वर्तमानपत्रांनी किंवा मीडियाने किंवा हिंडेनबर्गने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर अदानीने देता आलं नाही. अडाणींनी आपलं स्पष्टीकरण काय द्यावं? ते म्हणतात की भारत एवढी प्रगती करतोय की भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी विनाकारण गैरसमज पसरवले जात आहेत. इशू कोणाचा आहे? अदानीचा आहे. आणि ते काय सांगतात, भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी इतकी प्रगत होत आहे, लोकांना बरं वाटत नाही, त्यामुळे विनाकारण गैरसमज पोहोचवले जात आहेत. तर या परिप्रेक्ष्यामध्ये आपण बजेट पाहतो आहोत. भारताच्या संविधानाने लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकारला बजेट प्रस्तुत करणं कंपल्सरी केलेलं आहे. बजेट प्रस्तुत करणं आवश्यक आहे संविधानानुसार. बजेट प्रस्तुत करणं याचा अर्थ असा की सरकार आगामी वर्षात, आगामी म्हणजे 2023-24 साली जो काही खर्च करणार आहे किंवा सरकारला जे काही उत्पन्न मिळणार आहे त्याला पार्लमेंटची संमती पाहिजे. जोपर्यंत पार्लमेंटची संमती मिळणार नाही तोपर्यंत सरकार कोणताही खर्च करू शकत नाही आणि कोणताही नवीन कर लावू शकत नाही. आणि त्याकरता बजेट संसदेमध्ये प्रस्तुत केलं जातं. संसदेची मान्यता बजेटला मिळणं आवश्यक आहे. ही संविधानाची अनिवार्यता आहे. संविधानाने लादलेलं हे सरकारवर बंधन आहे आणि म्हणून प्रत्येक सरकारला बजेट प्रस्तुत करावं लागतं आणि संसदेची, विधानमंडळाची मान्यता घ्यावी लागते. बजेट तसं पाहिलं तर सरकारचा आगामी वर्षाचा खर्च किती असणार आणि आगामी वर्षात उत्पन्न कशी मिळणार, उत्पन्नाचे स्रोत काय असतील आणि खर्च कशावर केला जाणार याचा जो ताळेबंद मांडला जातो त्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो. साधारणपणे आपणही अशा प्रकारचा अर्थसंकल्प करत असतो. पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं आहे, काय नाही, का या महिन्याचं आपलं बजेट कसं असेल, तर आपण पहिल्यांदा काय पाहतो? उत्पन्न पाहतो आणि नंतर आपण खर्चाचा अंदाज घेतो. सरकार मात्र उलटं करते. सरकार पहिल्यांदा यावर्षी काय काय खर्च करायचा आहे याचा ताळेबंद मांडतं आणि मग उत्पन्नाचे स्रोत काय असतील याचा विचार केला जातो. याला कारण फक्त एवढं असंच आहे की सरकारकडे उत्पन्नाची अनेक साधनं आहेत जी व्यक्तीला उपलब्ध नाही आहेत, परिवाराला उपलब्ध नाही आहेत, उद्योगालाही उपलब्ध नसतील, परंतु सरकारकडे उत्पन्नाची विविध साधनं असल्यामुळे सरकार पहिल्यांदा खर्चाचं नियोजन करतं आणि नंतर मग उत्पन्नाचं नियोजन करतं. कोणताही सत्ता पक्ष जेव्हा बजेट म्हणजे फक्त खर्च आणि उत्पन्नाचं विवरण दिलं जात नाही. बजेट प्रस्तुत करताना, बजेटची तयारी करताना सत्ता पक्ष 2 बाबींचा विचार करतो. पहिली बाब तर अशी की आपली सत्ता भविष्यातही कशी कायम राहील याकरता बजेटचा कसा उपयोग करता येईल.
लोकांचं हित कसं होईल, लोकांचं कल्याण कसं होईल हा विचार नंतर केलाच तर पहिला विचार काय असतो बजेट प्रस्तुत करताना, की आम्ही सत्तेत आहोत, आमची सत्ता कायम राहिली पाहिजे. उदाहरणार्थ या वर्षी 9 विधानसभांच्या निवडणुका आहेत. फेब्रुवारीमध्ये काही निवडणुका येत आहेत. 9 विधानसभांच्या निवडणुका आहेत आणि BJPने घोषित केलेलं आहे की आम्हाला 9ही निवडणुका जिंकायची आहे. आणि मग बजेट हे साधन बनतं निवडणुका जिंकण्याचं. आणि मग अशा प्रकारे जेव्हा बजेट प्रस्तुत केलं जातं तेव्हा त्याला पॉप्युलिस्ट बजेट म्हणतात. पॉप्युलिस्ट याचा अर्थ असा लोकांचा अनुनय करणारं. म्हणजे मग तुम्ही ऐकलं असेल तामिळनाडू वगैरेकडे मोठं हम TV देंगे, साड्या वाटायच्या, अंक द्यायचं, बिजली मोफत, पाणी मोफत, हे सगळं जे आहे अशा प्रकारे जेव्हा घोषणा केल्या जातात तेव्हा त्याला पॉप्युलिस्ट बजेट असं म्हणतात. कशाकरता? सत्तेत येण्यासाठी किंवा सत्ता कायम टिकवण्यासाठी. दुसरं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असं असतं की जर भाजपसारखा पक्ष असेल, काँग्रेससारखा पक्ष असेल, ज्यांना फिलॉसॉफी आहे, ज्यांना स्वतःचं एक तत्त्वज्ञान आहे, ज्यांना असं वाटतं की आपण सत्तेत आलेलो आहोत, ते आपली जी फिलॉसॉफी आहे त्या आधारावर हा देश घडवावा, या देशामध्ये ती फिलॉसॉफी रुजवावी असा हे पक्ष विचार करतात. ज्यांना अशी फिलॉसॉफी आहे ते, ज्यांना नाही ते सत्तेतच राहायचा प्रयत्न करतात, बाकी अन्य काहीही नाही. BJPला आपली फिलॉसॉफी आहे, काँग्रेसलाही आपली फिलॉसॉफी होती, काँग्रेसची आपली फिलॉसॉफी आहे असं म्हणावं, होती म्हणण्यापेक्षा आपली फिलॉसॉफी आहे, आपल्याला आपली फिलॉसॉफी आहे. जेव्हा मायावती बजेट प्रस्तुत करायचं मुख्यमंत्री असताना, मायावतीचं सरकार बजेट प्रस्तुत करायचं, तेव्हा आवर्जून आमच्यासारखी माणसं हे पाहत होती की बाबासाहेबांची विचारधारा समाजात रुजवण्याकरता या बजेटमध्ये काय आहे हे आम्ही पाहत होतो. मग हे असं जे आहे तर हे बजेट त्याही दृष्टीने पाहिलं पाहिजे की BJPची किंवा RSSची विचारधारा रुजवण्याकरता या बजेटमध्ये काय प्रयास करण्यात आलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा बजेट प्रस्तुत केलं जातं तेव्हा काही लोक दुसऱ्या प्रकारेही विचार करतात, बजेट ही अशी वस्तू आहे की जी या देशातील प्रत्येक माणसाच्या भौतिक जीवनाला स्पर्श करते. आर्थिक जीवनाला तर स्पर्श करतेच. आर्थिक जीवनाला GSTचा दर वाढवला तर मिठावर कर बसतो, मिठावर कर वाढतो. म्हणजे जर अशी जी वस्तू आहे, तुम्ही कोणतीही वस्तू GSTचा कर वाढला तर प्रत्येक वस्तू महाग होईल, नाही का? आणि मग सर्वसामान्य जीवनाला प्रभावित होतं. आणि म्हणून मग बजेट ही अशी बाब आहे की जी सर्वसामान्यांच्या आर्थिक जीवनाला प्रभावित करते, परंतु त्याच वेळी बरेचदा फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातून सामाजिक जीवनालाही प्रभावित करते. आणि त्यामुळे बजेटचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक या सर्व क्षेत्रात, म्हणजे एकूण असं आपण म्हणू की माणसाच्या भौतिक जीवनातील जेवढे काही क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रावर या बजेटचा प्रभाव पडतो. आणि त्यामुळे मग कोणत्या वस्तूची किंमत किती वाढली, किती कमी झाली, कर किती द्यावा लागेल, एवढा सीमित असा बजेटचा अर्थ लावला जात नाही. मग दुसरं आणखी मूल्यांकन करताना असंही पाहिलं जातं की संविधानाने प्रत्येक सरकारला काही आदेश दिलेले आहेत. जसं बाबासाहेब म्हणतात की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कशा करता ठेवलेत. लोकांनी प्रश्न विचारला होता, हे जर न्यायालयाच्या माध्यमातून लागूच करता येणार नसतील तर याचं ठेवण्याचं प्रयोजन काय? तर मग बाबासाहेब असं म्हणाले होते की प्रत्येक सरकारचे नैतिक कर्तव्य आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या प्रमाणे, उद्देशिकेप्रमाणे भारत घडवावा, हे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे. म्हणून मग बजेटचा विचार करताना उद्देशिकेत जे सांगितलेलं आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये जे सांगितलेलं आहे त्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे का? त्या दिशेने जाण्याकरता हे बजेट काही मदत करणार आहे का? अन्यथा विपरीत जाण्याकरता मदत करणार आहे का? कारण जर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जर वाचलेत, आता मला ते आर्टिकल आठवत नाही, परंतु एका डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये म्हटलेलं आहे की सार्वजनिक संपत्तीचं नियंत्रण आणि नियमन हे लोकांच्या हितासाठी व्हावं, सार्वजनिक संपत्तीचं. दुसरं असंही म्हटलेलं आहे की लोकांना अहितकारी होईल अशा प्रकारे सार्वजनिक संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये. म्हणजे
या ज्या बाबी आहे, मग अदानीजवळ एअरपोर्ट त्यांच्या मालकीचे, बंदरं त्यांच्या मालकीची, खाणी त्यांच्या मालकीच्या, उद्योग त्यांच्या मालकीचे, सर्वच क्षेत्रात अडाणी जर असेल तर याला म्हणतात संपत्तीचं केंद्रीकरण. आजही काही दिवसापूर्वी ऑक्सफॅमचा अहवाल आलेला आहे. ऑक्सफॅम नावाची संघटना आहे, ती दरवर्षी एक अहवाल प्रकाशित करते. नेमका दावोस नावाचं स्वित्झर्लंडमध्ये, जिथे सारे जगातले उद्योगपतीने सरकार आपल्या देशात गुंतवणूक यावी याकरता प्रयत्न करतात उद्योग जगत, त्यावेळी हे ऑक्सफॅम रिपोर्ट प्रकाशित करतं. आणि ऑक्सफॅमच्या रिपोर्टप्रमाणे भारत हा एक देश असा आहे की ज्या देशामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर इतर देशाच्या तुलनेने अधिक वाढत आहे. बाकीच्या देशामध्ये आर्थिक विषमता वाढते आहे, पण भारतामध्ये अधिक वाढते आहे. आणि मग 1% लोकांकडे 67% संपत्ती, एवढी आर्थिक विषमता आहे. 1% लोकांकडे 67% विषमता. आणि मग या दिशेनेही या बजेटचा विचार करावा लागतो. तर या संदर्भात आपण या बजेटचा विचार करू. बजेटचं भाषण वाचलं मी. हे बजेटचं भाषण आहे, हे बजेटचं भाषण आहे. हे वाचल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट तर अशी की मोदी सरकार, मोदीजी, कारण बजेटही मोदीजीचंच आहे. मोदीजी है तो मुमकिन है, मोदीजी है तो बजेट हो सकता है. तर मोदीजी म्हणायचे नेहमी सबका साथ सबका विकास, त्यानंतर जोडलं गेलं सबका साथ सबका विकास, नंतर जोडलं गेलं की सबका विश्वास, हे नंतर जोडलं गेलं. त्याच्यानंतर जोडलं गेलं सबका प्रयास. म्हणजे असं झालं ते सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास. निर्मला सीतारामनना काय सुचलं माहीत नाही की मोदींनी सुचवलं माहीत नाही. त्या सरळ सबका साथ आणि सबका प्रयासवर आले. विकास आणि विश्वास त्यांनी सोडून दिलेला आहे. विकास आणि विश्वास त्यांनी सोडून दिलेला आहे. याचा अर्थ असा करावा काय की आता सबका विकासामध्ये आम्हाला इंटरेस्ट राहिलेला नाही. सबका साथ सबका प्रयास कुछ लोगों का विकास, असं करावं का, असा विचार कदाचित हे जे सुटलं त्याच्यावरून येऊ शकतो. म्हणजे कधी कधी काय असतं की जे सुटलं तेही वाचावं लागतं, जे लिहिलं तेही वाचावं लागतं, जे लिहिलं नाही तेही वाचावं लागतं. आणि जे लिहिता लिहिता बिटवीन द लाईन्स जे काही सुटून गेलेलं असतं तेही वाचावं लागतं. काळी आज त्याचा विसर झालेला आहे. संविधान लागू झालं त्या काळात 1950च्या दशकामध्ये भारताच्या संविधानाचं, भारताचं राज्य कसं आहे याचं विश्लेषण करताना 2 घोषवाक्य म्हटली जात होती. एक, इट इज अ वेलफेअर स्टेट म्हटलं जात होतं. असो शब्द किती वेळा उच्चारला जातो आणि कशा अर्थाने उच्चारला जातो माहीत नाही. कारण जेव्हा संविधानाची संकल्पना केली गेलेली होती तेव्हा एक कल्याणकारी राज्य असेल, वेलफेअर स्टेट असेल, अशी संकल्पना केली गेलेली होती. आणि मग वेलफेअर स्टेटचं दुसरं एक घोषवाक्य त्याला जोडलं जात होतं. वेलफेअर स्टेट कशाकरता काम करेल, राज्य कशाकरता काम करेल, तर मॅक्झिमम गुड ऑफ मॅक्झिमम नंबर, हे मॅक्झिम मानलं गेलेलं होतं. मॅक्झिमम गुड ऑफ मॅक्झिमम नंबर म्हणजे अधिकतम लोकांचं अधिकतम कल्याण, बहुजनहिताय ज्याला आपण म्हणतो. अधिकतम लोकांचं अधिकतम कल्याण हे घोषवाक्य होतं संविधानाचं आणि भारताच्या राज्याचंही. नंतर हळूहळू आज आपण आलो अधिकतम लोकांचं न्यूनतम कल्याण. कुठपर्यंत आलेलो आपण, म्हणजे आर्थिक विषमता जर आपण पाहिली तर आपण आलो कुठे, अधिकतम लोकांचं न्यूनतम कल्याण, ज्याला आपण म्हणू की अधिकतम लोकांचं न्यूनतम कल्याण, मॅक्झिमम गुड ऑफ मॅक्झिमम नंबर नाही, मिनिमम गुड ऑफ मॅक्झिमम नंबर. आपण कुठपर्यंत आलेलो आहोत, मग मिनिमम गुड ऑफ मॅक्झिमम नंबरपर्यंत आलेलो आहोत. आणि त्यातला विपरीत असं म्हणता येईल की मॅक्झिमम गुड ऑफ मिनिमम नंबर, असंही म्हणता येईल की मॅक्झिमम गुड ऑफ मिनिमम नंबर, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत. आणि मग हे बजेट वाचताना किंवा बजेट ऐकताना टी व्हीवर सुद्धा तर लक्षात ठेवावं लागेल की जेवढं सांगितलं जातं त्याचेही अर्थ वेगळे वेगळे असतात. कारण काही शब्द हे विशिष्ट अर्थाने वापरले जातात, सार्वजनिक अर्थाने वापरले जात नाही. सर्वोच्च न्यायालय उद्देशिकेसंबंधी म्हणतं की उद्देशिकेत जे शब्द वापरलेले आहेत ते विशिष्ट अर्थाने वापरलेले आहेत. तसंच बजेटमध्येही जे शब्द वापरलेले आहेत तेही विशिष्ट अर्थाने वापरलेले आहेत. काही शब्दाचे अर्थ
त्या त्या संदर्भात कोण वापरतं, कशा प्रकारे वापरतं, असाही त्याचा विचार करावा लागतो. पहिलंच वाक्य आहे निर्मला सीतारामनजीचं. Honorable Speaker, I present the budget of 2023-24. This is the first budget in Amrut Kal. अमृत काल हा एकच शब्द जर उच्चारला तर काय काय नजरेपुढे येतं तुम्ही कल्पना करा. अमृत काल उच्चारल्याबरोबर हे बीजेपी सरकारचं बजेट आहे हे लक्षात येतं. अमृत काल उच्चारल्याबरोबर RSSचा प्रभाव आहे या बजेटवर हे लक्षात येतं. अमृतकाल शब्द उच्चारल्याबरोबर हिंदुत्वाची फिलॉसॉफी आहे हे लक्षात येतं. अशा अनेक गोष्टी एका शब्दाने लक्षात येतात. त्यामुळे अमृतकाल हा शब्द हेतुपूर्वक वापरला आहे की नाही, काय सांगण्याकरता वापरलेला आहे की संविधानाने जरी आम्हाला हिंदू राष्ट्र घोषित केलं नसलं तरीही आम्ही हिंदू राष्ट्र आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे इंडिया ॲट 100चं ब्ल्यू प्रिंट आमच्याजवळ तयार आहे. इंडिया ॲट 100चं ब्ल्यू प्रिंट आमच्याजवळ तयार आहे. 2022 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला गेला. याचा अर्थ स्वातंत्र्याला 50 वर्ष 75 वर्ष झाले. ॲट 100 म्हणजे 2047 भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होती. म्हणून मग 2022 ते 2047 याला निर्मला सीतारामनजी, मोदीजी, मोदीचं सरकार, BJP आणि RSS अमृत काल म्हणतं. या 25 वर्षाच्या पिरियडला अमृत काल म्हणतं. आणि मग अमृत कालाचं पहिलं बजेट मग हे घोषित केलं जातं पार्लमेंटमध्ये की हा अमृत काल आहे. या अमृत कालात भारत कसा घडवायचा याचं ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केलेलं आहे. ते ब्ल्यू प्रिंट अंमलात आणण्यासाठी हा पहिला अर्थसंकल्प आहे. आम्ही 25 वर्ष सत्तेत राहणार आहोत आणि 25 वर्ष सत्तेत राहून आम्हाला हवा तसा भारत घडवण्याची सुरुवात या बजेटपासून आम्ही करतो आहोत. आणि मग या दृष्टीने बजेटमधला प्रत्येक शब्द, बजेटमधली प्रत्येक तरतूद आपल्याला वाचावी लागेल. तर अशा प्रकारे हे अमृत कालमधलं पहिलं बजेट आहे. आणि मला मी सांगितलं की 9 विधानसभांच्या निवडणुका आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे पुढच्या वर्षी BJP सरकारला पूर्ण अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. कारण ज्या वर्षी लोकसभेची निवडणूक असते त्या वर्षी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जात नाही. त्याला म्हणतात की अंतरिम बजेट सादर केलं जातं. नव्याने निवडून आलेलं सरकार पूर्ण बजेट सादर करेल त्या दृष्टीने मग अंतरिम बजेट सादर केलं जातं. आणि त्या अंतरिम बजेटमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने फार काही घोषणा करता येत नाही आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्वीचं हे बजेट आहे असं मानलं जातं. आणि या अर्थाने या अर्थसंकल्पामध्ये जसं म्हटलं की लोकांचा अनुनय करणाऱ्या काही घोषणा असतील अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु रेवडी संस्कृती वगैरे वगैरे शब्द आपण ऐकलेले असतील. मोदीच्या काळात बरेचसे नवीन शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. सुरुवातही कदाचित मोदीजींनीच केलेली असेल रेवडी संस्कृतीची, जेव्हा त्यांनी म्हटलं की 2 करोड रोजगार निर्माण करेंगे. आता ही रेवडी संस्कृतीचं प्रतीक म्हणावं की म्हणावं नाही माहीत. हम काला धन वापस लाएंगे और हर एक के अकाउंट में 15 लाख रुपया जमा करेंगे. आता याला रेवडी संस्कृती म्हणावं की म्हणून नाही मला माहीत नाही. परंतु हीच रेवडी संस्कृती जेव्हा केजरीवाल सारखे लोक वापरतात, मोफत बिजली मोफत पाणी आणि दिल्लीची सत्ता ताब्यात घेतात, तेव्हा मोदीला वाटतं की रेवडी संस्कृती बरोबर नाही. परंतु त्यांना कोणी विचारलं की या घोषणा काय होत्या तर कदाचित ते उत्तर देणार नाही.
राहुल गांधींनी एक प्रश्न विचारला, त्यांनी सगळा राहुल गांधींच्या पक्षाचा इतिहास सांगितला, परंतु राहुल गांधीच्या प्रश्नाचं उत्तर मात्र दिलेलं नाही. आणि म्हणून मग अपेक्षा होती, परंतु या बजेटमध्ये अशा कोणत्याही घोषणा करण्यात आल्या नाहीत. याकरताही काही लोकांनी निर्मला सीतारामनजींना धन्यवाद दिलं. परंतु बरेचदा काय होतं की मुख्य बजेटमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत, ज्या घोषणा केल्या जात नाहीत, त्या 3 महिन्याने जेव्हा दुसरं अधिवेशन होतं तेव्हा सप्लिमेंटरी बजेट मानून ज्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, अनेक घोषणा केल्या जातात. त्यामुळे लोकांनी करणाऱ्या पॉप्युलिस्ट स्वरूपाच्या घोषणा पुढे केल्या जाणार नाहीत असं काहीही म्हणता येणार नाही. बजेट आम्ही कशाकरता प्रस्तुत करतो आहोत ते म्हणताना ते सांगतात, निर्मला सीतारामनजी जसं तुम्हाला सांगितलं की ब्ल्यू प्रिंट तयार आहे. द बजेट होप्स टू बिल्ड ऑन द फाउंडेशन लेड इन द प्रिव्हियस बजेट अँड द ब्ल्यू प्रिंट ड्रॉन फॉर इंडिया ॲट 100. हे बजेट हे पहिलं बजेट आहे. मागच्या वर्षी आम्ही जो पाया रचलेला आहे त्या पायावर आम्हाला भारत विकसित करायचा आहे आणि त्याचं ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केलेलं आहे. आणि इंडिया ॲट 100 कसा असावा या संबंधात आम्ही हे बजेट प्रस्तुत करतो आहोत. आणि मग या बजेटच्या प्राथमिकता काय असते? आता इथे प्राथमिकता 7 बिंदू नोंदवलेले आहेत आणि या 7 बिंदूला ते सप्तर्षी म्हणतात. 7 बिंदूला काय म्हणतात? पुन्हा सप्तर्षी म्हणतात. हे सगळे शब्द लक्षात ठेवावेत. आपण त्याचा पुढे आपण थोडासा विचार करूया. प्राथमिकता त्यांनी नोंदवलेल्या आहेत. सर्वसमावेशक विकास. कधी कधी जसं मी तुम्हाला सांगितलं की शब्द सुंदर वापरले जातात, आपण प्रचलित अर्थाने ते शब्द घेतो, परंतु त्याच्या पाठीमागे दडलेला अर्थ आपल्याला कळत नाही. एज्युकेशन पॉलिसी संबंधी असंच म्हटलेलं आहे. ही एज्युकेशन पॉलिसी सर्वसमावेशी असेल, कोणालाही शिक्षणापासून वंचित करणार नाही. परंतु आम्ही जेव्हा या एज्युकेशन पॉलिसीचं विश्लेषण केलं तेव्हा मग आमच्या असं लक्षात आलं की होय, ही एज्युकेशन पॉलिसी सर्वसमावेशी आहे, परंतु या समाजातील 5% 60% लोक हे कॉन्व्हेंटमध्ये जातील, सेंट झेवियर कॉन्व्हेंटमध्ये जातील किंवा आणखीन ज्या काही नारायणामध्ये जातील आणि उरलेले 95% लोक अंगणवाडीत जातील. आता अंगणवाडीत गेला म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहात आहे तो, नाही का? याला म्हणतो आपण सर्वसमावेशी. परंतु 5% कुठे? तर कॉन्व्हेंटमध्ये आणि 95% कुठे? तर अंगणवाडीमध्ये. तसंच जर हे बजेट सर्वसमावेशी सर्वांचा विकासाचा दावा करत असेल तर याचा सिंपल अर्थ असा आहे की अदानी आहे, त्यांचाही समावेश या बजेटमध्ये आहे, परंतु 80 कोटी मोफत धान्य घेणाऱ्यांचाही समावेश या बजेटमध्ये आहे. म्हणजे आम्ही कोणालाही उपाशी मरू देणार नाही याची आम्ही हमी देतो आणि याला आम्ही सर्वसमावेशी बजेट म्हणतो, असाही याचा अर्थ होऊ शकतो. आहे की नाही? तू मरणार आहे का उपाशी? सांगेल ना निर्मला सीतारामन, या बजेटमुळे तुम्हाला आम्ही मोफत धान्य देत आहोत, तुम्हाला आम्ही मरू देणार नाही याची मात्र गॅरंटी घेतो. आणि मग सर्वसमावेशक विकासाचा अर्थ असा की सर्वांपर्यंत फळं पोचतील. काही लोक जिवंत राहण्यासाठीच जगतील, परंतु काही लोकांची संपत्ती अफाट दराने वाढण्याचीही शक्यता आहे. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या सरकारचा सर्व भर या पायाभूत सुविधावर आहे. आणि मग ते दाखवायचं आहे की आमचा भारत किती विकसित आहे. कालपर्यंत स्मार्ट सिटी योजना होती. या बजेटमध्ये स्मार्ट सिटी योजनेचा उल्लेखही नाही आहे. स्मार्ट सिटी योजनेचं काय झालं? नागपूर किती स्मार्ट झालं माहीत नाही, परंतु मेट्रो आली, फ्लायओव्हर्स आले वगैरे वगैरे. हे जे काही आलं म्हणजे हा जो विकास आहे हा कोणासाठी? म्हणजे मागे एकदा मोठं सुंदरसं चित्र आलं होतं. सर्वांच्या टॅक्सच्या पैशाने हे सगळं बांधायचे, परंतु त्या म्हणजे नोएडाकडे पूल बांधण्यात आलेला होता आणि त्या पुलावरून फक्त 4 व्हीलर्सना जायची परवानगी होती. 2 व्हीलर्स नॉट अलाउड.
टू व्हीलर्स नॉट अलाउड. मग हा विकास कोणाकरता असाही प्रश्न येतो. परंतु पायाभूत सुविधा विकसित करायच्या, पायाभूत सुविधा जरूर विकसित कराव्यात, परंतु कधी कधी याला काय म्हणतात की लॉप साइडेड डेव्हलपमेंट. लॉप साइडेड डेव्हलपमेंट याचा अर्थ असा होतो की शरीराचं एक अंग जर सुजलं, फुगलं, लठ्ठ झालं तर ते शरीराच्या, ज्याला काय म्हणून सदृढ शरीराचं, शरीर स्वास्थ्याचं लक्षण मानलं जात नाही, ती विकृती मानली जाते. एकीकडे जर अफाट विकास, असा विकास जो केवळ काही विशिष्ट लोकांच्या हितसाधना करता असेल आणि बहुतांश लोक जर पीडित असतील, शोषित असतील, वंचित असतील, तर याला लॉपसाइडेड डेव्हलपमेंट म्हणतात आणि अशी डेव्हलपमेंट उपयोगाची नाही. पर्यावरणपूरक विकास, पर्यावरणाच्या गोष्टी खूप केल्या जातात. पर्यावरणाचा प्रभाव साऱ्या जगात आहे आणि जग याच्यापासून दूषित होत आहे. जग गंभीरतेने याच्यावर विचार करत आहे. आपण किती गंभीरतेने विचार करतो, कारण आपल्यासारखी माणसं हे जीवन जगण्यातच सगळं काही व्यस्त असल्यामुळे आपण पर्यावरण वगैरेचा फारसा विकास करत नाही. याच्यावर बोलणार नाही. क्षमता विकास, युवा शक्ती आणि आर्थिक क्षेत्राचा विकास, या 7 क्षेत्रावर आम्ही लक्ष केंद्रित करणार असं हे सरकार म्हणतं. आणि मग ते म्हणतं की वी एनविजन प्रॉस्परस अँड इन्क्लुझिव्ह इंडिया. आमचं व्हिजन काय आहे? प्रॉस्परस आणि इन्क्लुझिव्ह इंडिया. प्रॉस्परस, यस, सांगता येईल जगात. आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातील 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. मागे एकदा वंदना संघामध्ये बोलताना मी मांडलं होतं की बरोबर आहे, आकडेवारी बरोबर आहे. आता ही बॉटल आहे, मी म्हणेन की अर्धी रिकामी आहे, कोणी म्हणेल की अर्धी भरलेली आहे. दोनही सत्य आहेत. फक्त या बॉटलकडे आपण कसं पाहतो हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून आपण जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था झालेलो आहोत. काही दिवसानंतर जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत. परंतु ज्या अर्थव्यवस्थेला आपण मागे टाकलं त्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रतिव्यक्ती उत्पन्न किती आहे आणि भारताचं प्रतिव्यक्ती उत्पन्न किती आहे? जगातील 5वी अर्थव्यवस्था असलेल्या भारतामध्ये प्रतिव्यक्ती उत्पन्न $2000 जवळपास काहीतरी आहे. इंग्लंड ज्याला आपण मागे टाकलं त्यांचं प्रतिव्यक्ती उत्पन्न $21,000 आहे. किती आहे? आता अर्थव्यवस्था 5व्या नंबरची, इंग्लंडची अर्थव्यवस्था 4थ्या नंबरची. आपलं प्रतिव्यक्ती उत्पन्न $2000, इंग्लंडचं प्रतिव्यक्ती उत्पन्न $21,000. कसा विचार करायचा याचा? इंडोनेशिया सारखी अर्थव्यवस्था, तिथे प्रतिव्यक्ती उत्पन्न आपल्यापेक्षा 1.5 पट आहे. बांगलादेशचं प्रतिव्यक्ती उत्पन्न आपल्यापेक्षा जास्त आहे. श्रीलंकेचं प्रतिव्यक्ती उत्पन्न आपल्यापेक्षा जास्त आहे. अर्थव्यवस्था प्रगत आहे की नाही, समाज प्रगत आहे की नाही, याचे वेगवेगळे इंडिकेटर्स असतात. एक तर इंडिकेटर हा आहे प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या आधारावर अर्थव्यवस्था कशी आहे हे मोजलं जातं. दुसरा एक इंडिकेटर आहे ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात, मानवी विकास निर्देशांक. याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यामध्ये जगातील 5वी अर्थव्यवस्था असलेला देश 121व्या क्रमांकावर आहे. ह्युमन डेव्हलपमेंट, मानव विकासाच्या संदर्भात आपण कुठे आहोत? 121 संबंध. त्याच्यानंतर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, भूतानने जगाला एक देणगी दिलेली आहे ज्याला ते म्हणतात ह्युमन हॅपीनेस इंडेक्स, सुखी माणसाचा निर्देशांक. सुखावर मोजावं देश प्रगत आहे की नाही. आणि त्यामध्ये भारत पाकिस्तानपेक्षाही दुःखी देश आहे. त्यामध्ये भारत पाकिस्तानपेक्षाही दुःखी देश आहे. हे नाही सांगत कोणी. सांगतात काय की आम्ही 5वी मोठी अर्थव्यवस्था आहोत, बरोबर आहे, परंतु त्याच वेळी आमचं प्रतिव्यक्ती उत्पन्न किती आहे? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर आम्ही कुठे आहोत?
ह्युमन हॅपीनेस इंडेक्सवर आम्ही कुठे आहोत? आमच्या देशात लोकशाही जिवंत आहे का? आमच्या देशात मानवाधिकार सुरक्षित आहेत का? आमच्या देशात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य सुरक्षित आहेत का? या गोष्टी सांगितल्या जात नाहीत आणि तरीही आम्ही प्रॉस्परस आहोत. आणि इन्क्लुझिव्ह इंडिया, इन्क्लुझिव्ह तर तुम्हाला मी सांगितलं. अँड फ्रुट्स ऑफ डेव्हलपमेंट रीच ऑल रिजन्स अँड सिटीजन्स, स्पेसिफिकली यूथ, विमेन, फार्मर्स, ओबीसी, SC अँड ST. सर्वांपर्यंत विकासाची फळं पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. सर्व क्षेत्रात विकासाची फळं पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशा प्रकारे हे म्हणतं. तर तुम्हाला मी सांगितलं की विकासाची फळं पोहोचवायची म्हणजे मोफत धान्य देण्याची क्षमताही पाहिजे. मोफत धान्य आम्ही देऊ, तुम्हाला मरू देणार नाही, यालाच तुम्ही विकास म्हणावं, बाकी आणखीन काही नाही. अर्थसंकल्प सादर होण्याचे एक दिवस आधी एक आर्थिक पाहणी अहवाल प्रस्तुत केला जातो. इकॉनॉमिक सर्वे ज्याला म्हणतात, आर्थिक पाहणी अहवाल प्रस्तुत केला जातो. हा अहवाल भारत सरकारचे जे आर्थिक सल्लागार आहेत, त्याचं नाव मी आठवत नाही मला, ते तयार करतात आणि मग अर्थमंत्री तो आर्थिक सर्वेक्षण अहवाल, आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये मांडतात. त्यामध्ये काय असतं? त्यामध्ये या वर्षी म्हणजे करंट इयरला आपण कुठे आहोत, काय काय साध्य केलं आणि आगामी वर्षात आपल्या देशापुढे कोणत्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, कोणत्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या निवारण्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी केल्या जाव्यात हे सूचित केलं जातं. अर्थमंत्री महोदयांनी तो अहवाल प्रस्तुत केला आणि क्रिटिकली त्या अहवालामध्ये 4 गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की या देशात सरकारची इच्छा असूनही खाजगी भांडवली गुंतवणूक वाढत नाही आहे. भांडवलदार या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करायला तयार नाही. दुसरी गोष्ट, प्रयास करूनही या देशाची निर्यात वाढत नाही आहे, निर्यातीमध्ये वाढ होत नाही. तिसरी गोष्ट, खूप प्रयास करूनही या देशाचे लोक अधिक पैसा खर्च करत नाही. आता अधिक असेल तर अधिक खर्च करतील, नसेलच तर काय खर्च करतील? अधिक पैसा खर्च करत नाही. आणि या 3 गोष्टी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक आहेत. काय आवश्यक आहे? अधिक गुंतवणूक झाली पाहिजे, निर्यात वाढली पाहिजे, लोकांचा खर्च वाढला पाहिजे. जर हे होत नसेल तर सरकारला एकच करता येतं, सरकारला आपला खर्च वाढवावा लागतो. विकासाचं इंजिन म्हणतात याला. आणि मग याकडे लक्ष वेधण्यात आलं. त्याच वेळी जगाच्या स्थिती काय आहे? कारण आपण एकटे नाही आहोत, आपण आयसोलेशनमध्ये नाही आहोत, आपण इतर लोकांबरोबर आहोत. मग जगाच्या सर्व अर्थव्यवस्थेचा विकास दर जर कमी होत असेल तर आपल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर प्रभाव होतो. तेलाच्या किमती हा सगळ्यात मोठी बाधा आपल्या देशासाठी असते. सरकारचं मोठं मजेदार आहे, तेलाच्या किमती कमी असतात तेव्हा तेलाचे दर कमी नाही होत, परंतु किमती वाढल्या की तेलाचे दर मात्र, तेल म्हणजे पेट्रोल, डिझेल वगैरे या किमती सातत्याने वाढत असतात. तो लाभ सरकारला मिळतो. बजेट विषयी आपण बोलू. सरकार जेव्हा कर लावतं तेव्हा काही कर असे असतात की जे शेअर केले जातात. शेअर केले जातात म्हणजे केंद्र आणि राज्यामध्ये शेअर केले जातात. परंतु काही कर असे, पेट्रोलवर सेस म्हणतात, पेट्रोलवर अधिकर म्हणतात. हा अधिकर केंद्रालाच मिळतो, हा राज्याशी शेअर केला जात नाही. आणि कधी कधी टॅक्सपेक्षा अधिकार जास्त होतो, केंद्राचं उत्पन्न वाढतं, राज्याचं उत्पन्न कमी कमी होत जातं, राज्याजवळ पैसा नसतो. आणि मग याचाही विचार फेडरल स्ट्रक्चरवर काय होतो?
आपलं सरकार, आपला देश कसा आहे, हा फेडरेशन आहे, राज्यांचा संघ आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे. आणि मग संघात राज्याचा संघ असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था सदृढ असेल तर केंद्राची अर्थव्यवस्था सदृढ होईल. परंतु या सरकारचं धोरण असं आहे की राज्यांच्या अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कमजोर होतील, जेणेकरून ही राज्ये केंद्रावर अवलंबून राहतील. विरोधी पक्षाची सरकार सतत तक्रार करतायत की जीएसटीचा वाटाही आम्हाला वेळेवर मिळत नाही. जीएसटी मुळे आमच्या सर्व उत्पन्नाचे स्रोत समाप्त झालेले आहेत आणि आम्हाला काहीही मिळत नाही. आणि मग सरकार मानभावीपणे घोषणा करतं, आम्ही पेट्रोल डिझेलवर 2 रुपये कमी केलेले आहेत, राज्यांनी कमी कर. आधीच कंगाल, आधीच खिशात काही नाही आणि त्यांना आपण उपदेश देणार की तुम्ही हा कमी करा. तर सांगायचा अर्थ असा आहे की या सगळ्या बाबीच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्या आर्थिक सल्लागाराने ज्या गोष्टी सांगितल्या, विदेशी गुंतवणूक पर्याप्त नाहीये, लोक काढून घेत आहेत, देशी गुंतवणूक होत नाहीये, लोकांचा खर्च वाढत नाहीये, निर्यात वाढत नाहीये. चीन विषयी फार बोलतो आपण, चीन आमचा शत्रू आहे, बॉर्डरमध्ये आला की आला नाही, मोदी सरकार अजूनही सांगायला तयार नाही. नकाशे दाखवतात, लोक बोलतात, चीन म्हणतो की आम्ही तुमच्या प्रदेशात ठाण मांडलेलं आहे. मोदी घोषणा करतात की आमच्या देशात चीन आलाच नाही. चीन सांगतो ना, तो येऊन बसलेला आहे, परंतु तुमचं प्रधानमंत्री म्हणतो मी आलोच नाही तुमच्या देशात. मग तुमचं माझं भांडण कशासाठी आहे? तुमचं माझं भांडण अशाचं काय कारण आहे? म्हणजे अशा प्रकारे या अर्थसंकल्प आहे. आता या अर्थसंकल्पाची काही आकडेवारी मी तुम्हाला सांगतो.